जामा मस्जिद ट्रस्ट ने स्थानीय लोगों को धोखा देकर तहसीलदार विशाल नायकवाड़े और भूमि अभिलेख उपाधीक्षक राजेंद्र बवादे की मिलीभगत से इस जमीन को अवैध रूप से अपने नाम करवाया है। आज इसी अन्याय के खिलाफ नीमफाट तहसील कार्यालय के सामने एक विशाल धरना प्रदर्शन आयोजित किया गया। आपको बता दें कि सैकड़ों ग्रामीणों की भागीदारी और नारेबाजी व प्रशासन के खिलाफ गुस्से की लहर पूरे इलाके में तनावपूर्ण माहौल बना है। देखा गया है कि वरिष्ठ अधिकारी मौके से नदारद थे, फिर क्या हुआ, गुस्सा चरम पर पहुंचा। रणरागिनी विधायक देवयानी पराड़े के नेतृत्व में नागरिकों ने नासिक छत्रपति संभाजी नगर राजमार्ग पर सीधे सड़क जाम कर विरोध प्रदर्शन शुरू। काय सांगाल, कुठल्या मागणीसाठी आपण आज प्रामुख्याने रस्ता रोको केला आणि काय तुम्हाला आश्वासन? नांदूर माध्यमेश्वर ह्या गावामध्ये ग्रामपंचायतीने 2018 मध्ये ठराव केलेला होता की मुस्लिम समाजाला 55 गुंठे जागा जी त्यांनी मागितली होती कब्रस्थानासाठी ती नाकारली होती। याचं महत्त्वाचं कारण होतं की या गावामध्ये फक्त लोकसंख्या मुस्लिमांची 150 असून त्यांना 12 गुंठे जागा ऑलरेडी कब्रस्तान आणि मशिदीसाठी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्या पलीकडे 55 गुंठ्यांची मागणी होती, त्याला ग्रामपंचायतीने नकार दिलेला होता। परंतु त्याच समाजातील काही लोकांनी त्याचे खोटे डॉक्युमेंट केले की ग्रामपंचायतीने त्याला मान्यता दिलेली आहे, ना हरकत दाखला दिलेला आहे, अशी खोटी कागदपत्र विभागीय आयुक्तालयामध्ये दाखल केली आणि त्या आधारे विभागीय आयुक्तालय आणि शासनाने त्यांना ही जागा देण्याचं मान्य केलं। मात्र जेव्हा अपील विभागीय आयुक्तालयांकडे चालू होतं तेव्हा ग्रामपंचायतीने ऑब्जेक्शन तेव्हाच नोंदवलेलं होतं की हे डॉक्युमेंट जे आहेत ते बोगस आहेत, ग्रामपंचायतीचा ही 55 गुंठे जागा देण्यास विरोध आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा शासनाने 15 मार्च 2024 रोजी निर्देश दिले की सदर जागेवरती ग्रामपंचायतीचं नाव लावण्यात यावं, तर ते ग्रामपंचायतीचं नाव लावण्याच्या ऐवजी तहसीलदार निफाड आणि भूमी अभिलेखचे अधिकारी ह्या दोघांनी आणि उपजिल्हा अधिकारी विभागीय आयुक्तालय ह्या तिघांनी संगनमत करून सिटी सर्वेच्या ह्याच्यावरती उतार्यावरती जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे। त्याच्यासाठी आज ते आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आज आंदोलनानंतर प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संध्याकाळपर्यंत जे काही जामा मशिदीचं नाव लावण्यात आलेलं आहे ते काढून ग्रामपंचायतीचं नाव त्याच्यावरती लावण्यात येईल। आणि महसूल मंत्र्यांकडून असं आश्वासन मिळालेलं आहे की लवकरच या नांदूर माध्यमेश्वरच्या विषयामधलं अपील करण्यात येईल। जर कोणी खोटे डॉक्युमेंट दाखवून शासनाची दिशाभूल केली असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये चुका केल्या असतील तर त्यांच्यावरती देखील चौकशी करून कारवाई करण्यात येईल।